आजच्या वर्तमानपत्रातली बातमी आहे की गव्हर्नमेंट कॉलेजेस बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या पसंतीत नाही आणि म्हणून मुलांना चॉईस देता येत नाही. आज तो चॉईस द्यावा लागतो. तर त्याचं कारण असं, हे की एज्युकेशन आहे. जेवढे जास्तीत जास्त लोक विधितज्ञ होणार नाहीत, लॉ कॉलेजात शिकणार नाही, अशी व्यवस्था या व्यवस्थेने केलेली आहे. जी व्यवस्था आम्ही त्याला ब्राह्मणवादी सनातनी म्हणतो. बार काउन्सिल ऑफ इंडिया आज मोदी शहाच्याच ताब्यात आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र म्हणजे कुठलीही संस्था यांनी सोडलेलीच नाही की ज्या संस्थेमधून शिक्षणाचा प्रसार होतो. आता लॉ कॉलेज सारखं महत्वाचं शिक्षण होतं. माझी एक आठवण तुम्हाला सांगतो की मी बार काउन्सिल मेंबर असताना 80-81ची गोष्ट आहे, त्यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाने जुना कायद्याचा कोर्स ज्यातून आम्ही सगळे शिकलो, ते बार काउन्सिल मेंबर पण त्याच्यातूनच शिकले, त्यांनी तो कोर्स बंद केला आणि नवीन कोर्स सुरू केला. 5 वर्षाचा कोर्स, 5 एकर जमीन, प्रिन्सिपलचा बंगला, म्हणजे सामान्याच्या आउट ऑफ रिच लॉ एज्युकेशन करायचं, हा त्यांचा नाव. त्याच्यावर मी एकट्याने देशात आंदोलन केलं. मी सगळ्या देशातल्या बार काउन्सिलर्सला विनंती केली. ते सगळे पुण्याला आले. पुण्याला मी संपूर्ण एक हॉटेल बुक केलं होतं, आमिर हॉटेल. तिथं सगळ्यांना ठेवलं. त्याला पाहुणे म्हणून जस्टिस भगवती, जस्टिस चंद्रचूड, शंकरराव चव्हाण शिक्षण मंत्री आणि दादांचा पण आशीर्वाद होता. हे सगळे आले आणि आम्ही त्यांचं जेव्हा पटून सांगितले तेव्हा ते म्हणले की हा मुद्दा एवढा महत्वाचा आहे, गरिबाचं लॉ एज्युकेशन बंदच केलं यांनी. आता तेच आहे की गरिबांना लॉ कॉलेज करून दिलं तर लॉ केलेला माणूस, म्हणजे माझ्या भाषेत सामान्य माणसाची बोंबपेक्षा वकिलाची बोंब सामाजिक परिवर्तनामध्ये कामाची असते. तर ती होऊ नये म्हणून लॉला मुलांना प्रवेशच द्यायचं नाही, अडथळे आणायचे, लॉ एज्युकेशनमध्ये अडथळे आणायचे, हा या व्यवस्थेचा कट असतो. आणि त्या कटाला उधळून लावण्यासाठी मी सर्व बार काउन्सिलला आणि सर्व वकिलांना विनंती करतो. बार काउन्सिल कोण आहे? ही आपली बॉडी आहे आणि त्या बार काउन्सिलने आमचे मुलांना शिकू देऊ नये लॉचा. त्याचा अर्थ काय होतो? तर त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या बार असोसिएशनला मी विनंती करीन आणि महाराष्ट्र बार काउन्सिलला विनंती करीन की जास्तीत जास्त मुलं शिकतील कशी अशी व्यवस्था करा. त्या तांत्रिक अडचणीत काय मुलांना अडकून ठेवतात. तर ते तुझ्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की आम्हाला जास्तीत जास्त मुलं शिकले पाहिजे. शिक्षण सुखकर झालं पाहिजे. मग ते लॉचं असू नये तर कुठलाही असो, किंवा लॉचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे, तर ते सुखकर व्हावं अशी सगळ्यांनी भूमिका घ्यावी अशी मी तुझ्या मार्फत विनंती करतो. जय भारत, जय संविधान, जय भीमराय, जय शिवराय.